आपण ऐकत आहात भयकथा अवनी भाग 4. लेखक अनिकेत समुद्र आणि अभिवाचन करते मी शुभदा ताकभाते. भाग 3मध्ये आपण पाहिलं की जयंत भोरला यायला निघाला. ज्या विचित्र घटना घडत आहेत त्या ठिकाणी त्याचं वर्णन आकाशने जयंतला केलं आणि भिंतीवर लिहिलेल्या काही अक्षरांचा फोटो काढून त्याचा MMS पाठवला. तिथून आपण आता पुढे बघतो. जयंत बंगल्यावर पोचला तेव्हा घड्याळात 3 वाजून गेले होते. वहिनी कशा आहेत? जयंत दारातूनच म्हणाला. शाल्मली ठीक आहे, ताप उतरला आहे तिचा, पण अजूनही अशक्तपणा आहे तिच्या अंगात. जयंतला आत घेत आकाश म्हणाला. जयंत आत आल्यावर आकाशने दार लावून घेतले. कसा झाला प्रवास? जयंताच्या हातातली बॅग घेत आकाश म्हणाला. चल एकदा वहिनींना भेटून घेतो, मग आपण सविस्तर बोलू. आकाशचा प्रश्न टाळत जयंत म्हणाला. बरं चल, वरच्या खोलीत आहे शाल्मली, असं म्हणून आकाश जिन्याकडे गेला. जयंत सुद्धा त्याच्या मागोमाग वरच्या खोलीत गेला. शाल्मलीला नुकतीच झोप लागली होती. मोहितला सुद्धा सकाळपासून कुठेच बाहेर पडता आले नव्हते, त्यामुळे तो सुद्धा कंटाळून झोपी गेला होता. दोघांना झोपलेलं पाहून जयंत माघारी फिरला. मग त्याला काहीतरी आठवले तसे पुन्हा तो खोलीत आला आणि त्याने आकाशला खुणेनेच काहीतरी विचारले. आकाशने त्याला भिंतीकडे बोट दाखवून ती अक्षरं दाखवली. जयंताने काही क्षण तिकडे निरखून पाहिले आणि मग काहीही न बोलता तो पुन्हा खोलीच्या बाहेर. पाठोपाठ आकाश सुद्धा बाहेर आला आणि त्याने खोलीचे दार लावून घेतले. जिन्यातून खाली येताना दोघंही गप्पच होते. खाली आल्यावर जयंताने त्याच्या बॅगेतून स्मर्म ऑफ वोडका ही बाटली काढली आणि आकाशला म्हणाला, जा पाणी घेऊन ये, आपण बाहेरच पायऱ्यांवर बसू. आकाश पाणी आणायला स्वयंपाक घरात गेला. तोवर जयंताने बॅगेतून काहीतरी चिप्सचं पाकिट काढलं. एक खारावलेल्या दाण्यांचा आणि एक खारावलेल्या काजूचं पाकिट जे त्याने कोकणातून येताना घेतले होते ते बाहेर काढले आणि तो बंगल्याच्या बाहेरच्या पायऱ्यावर येऊन बसला. थोड्याच वेळात आकाशसुद्धा स्वयंपाकघरातून पाणी आणि 2 थर्माकोलचे ग्लास घेऊन बाहेर आला. हे काय? असल्या ग्लासमधून प्यायची? जयंत आकाशच्या हातातल्या ग्लासकडे बघत म्हणाला. मग काय झालं? आता इकडं थोडी ना, आम्ही काचेचे सुबक नक्षीकाम असलेले ग्लास घेऊन आलो आहोत. आकाशने 2 ग्लास जयंताच्या हातात दिले. जयंताने तोंड वेडीवाकडी करत 2 पतियाळा पेग बनवले, बरोबरच्या पिशव्या फोडल्या आणि भिंतीला टेकून बसला. आकाशसुद्धा त्याच्या शेजारीच भिंतीला टेकून बसला. 2-3 घोट घशात गेल्यावर आकाश म्हणाला, बोल, काय म्हणतो? काय प्रकार आहे हा? आकाश, तुझा भूत, आत्मा वगैरे गोष्टीवर विश्वास आहे? सरळ आकाशच्या डोळ्यात बघत म्हणाला. काय भूत? आकाश हसत म्हणाला. अरे काय काही काय, आपण कुठल्या काळात राहतो? विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे आणि तू हो की नाही तेवढं सांग. विज्ञान मी सुद्धा शिकलो आहे. आकाशला मध्येच थांबवत जयंत म्हणाला. नाही. 2 क्षण विचार करून आकाश म्हणाला. जयंत काहीच बोलला नाही. हे पाहून आकाश पुढे म्हणाला, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की हा सर्व भूताटकीचा प्रकार आहे? मी खात्रीने तर सांगू शकत नाही, पण एकूण परिस्थिती पाहून मला तरी तसाच समज झाला आहे, जयंत म्हणाला. अरे पण आजच्या जमान्यात कुठं असतात भूतं? ह्या सगळ्या जुन्या कल्पना झाल्या. आजकाल कोण मानतं असल्या गोष्टींना? आकाश म्हणाला. का? काळ बदलला की भूतं बदलतात का? पूर्वीच्या काळी मनातल्या मानल्या गेलेल्या गोष्टी काही गोष्टी आहेत, अंधविश्वासातून मानल्या गेलेल्या होत्या. हे ओघवत्या काळात सिद्ध होत गेले. पण भूत ही संकल्पना खरी का खोटी हे खात्रीलायकरित्या अजूनपर्यंत तरी कोणीही सिद्ध केलेले नाही. ज्यांनी अनुभवले त्यांनी मानले, ज्यांनी अनुभवले नाही त्यांचा अर्थातच या संकल्पनेवर विश्वास असणार नाही, जयंत म्हणाला. पण तुला असं का वाटतं आहे हा सर्व प्रकार? आकाश म्हणाला. ह्या बंगल्याला स्वतःचा असा नक्कीच एखादा इतिहास असणार. इथं नक्कीच काहीतरी वाईट, कुणाला तरी दुखावणारं असं घडलेलं असणार. तूच विचार कर, इथं आल्यानंतर असं थोडं वेगळं नाही वाटत? थोडासा अस्वस्थपणा नाही जाणवत? इथं आपण 2-4 लोक सोडली तर आजूबाजूला एकही सजीव प्राणी, पक्षी का नाही? त्या खोलीत बांधलेल्या लसणाच्या माळा आणि रामूकाकांनी त्याचा सांगितलेला संबंध आणि भिंतीवर ती मोडीलिपीतली अक्षरं, जयंत म्हणाला. हो, ती अक्षरं तर एक कोडच आहे. कोणी जाऊन ती अक्षरं लिहिली असतील इतक्या उंचावर, आकाश म्हणाला.
वहिनींच्या हाताला लागलेल्या लिपस्टिकवरून तू काहीच निष्कर्ष कसा काही काढू शकत नाही आकाश? मला तर वाटतं वहिनींनीच ती अक्षरं लिहिलेली असावीत, किंबहुना त्यांच्या हातून ती अक्षरं लिहून घेतली असावीत, जयंत म्हणाला. ओह, स्टॉप इट जयंत. तू आता काहीच्या काही बोलत आहेस. तुला असं म्हणायचं आहे का की शाल्मलीला भूताने पछाडले वगैरे आहे? आकाश वैतागून म्हणाला. हे बघ, मी खात्रीलायकरित्या असं काहीही म्हणत नाहीये. आपल्याला ह्या प्रकरणाच्या मुळाशी जावंच लागणार आहे. पण परिस्थिती तसेच काहीच सुचवती आहे. तू वहिनींना तीच अक्षरं पुन्हा एखाद्या पानावर लिहायला सांग. मला जवळजवळ खात्री आहे ते अक्षर आणि हे अक्षर नक्की जुळेल. लावतोस पैस? जयंत हात पुढे करत म्हणाला. आकाश काहीच बोलला नाही. त्या दिवशी रात्री तूच म्हणालास शाल्मलीने एक नवीनच रूप तू पाहिलंस. खरं का खोटं? जयंत म्हणाला. म्हणजे त्या दिवशी मी एका भूताबरोबर संभोग केला असं म्हणायचं आहे तुला? आकाश म्हणाला. जयंताने खांदे उडवले. मग कपात उरलेला एक पेग घोटात पिऊन टाकला आणि पुन्हा एक नवीन पेग बनवला. दुसऱ्या दिवसापासून वहिनींना अचानक आलेला ताप माझ्या म्हणण्याला एक प्रकारची पुष्टीच देतो, जयंत म्हणाला. ताप? त्याचा काय संबंध? ती केवळ मोहितच्या प्रकरणामुळे घाबरली होती. कदाचित टेन्शन आल्याने सुद्धा तिला ताप आलेला असू शकतो, आकाश म्हणाला. आपण आत्ताच आत्मा या प्रकाराबद्दल बोललो. आपले मानवी शरीर हे मुळी आपल्या आत्मावर निर्भर असते. सर्व शक्ती आत्मरूपाने एकवटलेली असते. जेव्हा दुसरा आत्मा आपल्या शरीराचा ताबा घेऊन पहिला तेव्हा प्रतिकार होणारच. शाल्मलीच्या बाबतीतही तोच प्रकार झालेला असणार. तिला आलेला थकवा हे एक त्याचे द्योतक असू शकते, जयंत म्हणाला. आकाश शून्यात एकटक नजर लावून विचार करण्यात मग्न झाला होता. हे बघ, आपल्याला आत्ता काहीच कल्पना नाही आहे की हा सगळा प्रकार काय आहे. आपल्याला शोध घ्यायला काहीतरी एक दिशा हवी आहे. आपण ती दिशा पकडून चालूयात. कदाचित पुढे गेल्यावर आपल्याला काही पुरावे मिळतील. कदाचित हे सिद्ध होईल की हा भुताटकीचा प्रकार नाही. मग तेव्हा आपण दिशा बदलू हवी तर. पण सध्या असा विचार करून पुढे जाण्यात काय चूक आहे? जयंत बोलला. आकाश त्या प्रणयाच्या रात्रीचा शाल्मलीचा चेहरा, तिचे वागणे आठवण्याचा प्रयत्न करत होता. आकाश, काय म्हणतोय मी? आकाशच्या पायाला हलवून जयंत म्हणाला. ठीक आहे. मला खात्री आहे असा काहीच प्रकार नसणार, पण तुझा गैरसमज दूर होण्यासाठी आणि कुठून तरी एक सुरुवात म्हणून हवं तर आपण ही दिशा पकडू, आकाश म्हणाला. जयंताने मान हलवून त्याला संमती दर्शवली. बरं, आता मला सांग, कुठून आणि कशी सुरुवात करायची? आकाश म्हणाला. सांगतो. इकडे येत असतानाच मी त्याचा विचार केला आहे. असं म्हणून जयंत उठला आणि तो आपल्या गाडीपाशी गेला. गाडीचे दार उघडून त्याने एक मोठी काळी बॅग बाहेर काढली आणि तो आकाशपाशी घेऊन आला. काय आहे या बागेत? आकाशने विचारले. कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, जयंत म्हणाला. आणि काय करायचं याने? त्याने भूतपीत शूट करणार आहेस की काय? आम्हाला तर बाबा गेल्या 5-6 दिवसात काळं कुत्रंसुद्धा नाही दिसलं आणि तुला भूत कुठून दिसणार? आकाश म्हणाला. हा थर्मल कॅमेरा आहे आकाश. हा आपल्या भोवतालची अंधारात मनुष्याची आकृती शारीरिक तापमानामुळे रेकॉर्ड करू शकतो, जयंता ती बॅग उघडत म्हणाला. म्हणजे मला नाही कळलं. ह्यात भूतपीत काही असेलच तर ते कसं काय बुवा रेकॉर्ड होईल? आकाश म्हणाला. सांगतो, पण त्याआधी मला सांग, भूत म्हणजे काय? म्हणजे तुझ्या दृष्टीने भूताची व्याख्या ती काय? जयंत म्हणाला. भूत म्हणजे आता तसं कसं सांगता येईल? पण साधारणपणे एखादी व्यक्ती मरण पावली आणि तिच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या तर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. मग तिचा आत्मा इतरत्र भटकत राहतो. कदाचित तेच भूत असावं, आकाश म्हणाला. बरोबर. आता आत्मा म्हणजे काय? जयंत म्हणाला. आकाशने आपले ओठ वाकडे केले आणि खांदे ओढून म्हणाला, माहीत नाही. आत्मा म्हणजे एक प्रकारची ऊर्जाच असते नाही का, जी आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही कदाचित, पण त्याचं अस्तित्वसुद्धा आपण नाकारू शकत नाही. हा थर्मल कॅमेरा आत्मा जसा आपण समजतो आहे तसाच, आणि जर ती गोष्ट म्हणजे खरंच एखादी अदृश्य शक्ती ऊर्जा असेल तर तो नक्की चित्रित करू शकेल. आपले डोळे त्याच गोष्टी बघू शकतात ज्यावरून लाईट परावर्तित होते, पण ह्याचा अर्थ असा नाही की सर्व प्रकारचा लाईट आपण बघू शकतो. आपले डोळे कदाचित सर्व गोष्टी पाहू शकत नाहीत. आत्मा, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, त्यातून परावर्तित होणारा लाईट त्याच प्रकारातला असू शकतो. त्याला वैज्ञानिक भाषेत म्हणतात इक्लोप्लास्मिक स्पेक्ट्रल लाईट. आणि हा कॅमेरा तो लाईट टिपू शकतो. पण
पण तू म्हणतोस तसं सगळं खरंच असेल तर शाल्मलीच्या, मोहितच्या, आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे. त्यापेक्षा आपण इथे थांबूयाच नको. आत्ताच सामान भरू आणि निघूया तिथून. काय म्हणतोस? आकाश जागेवरून उठत म्हणाला. नाही आकाश, तसं करणं कदाचित योग्य ठरणार नाही. वहिनींची तब्येत आत्ता ठीक नाहीये. आपण अंदाज देव न करो, पण बरोबर असेल तर वहिनींचं शरीर, त्यांची मानसिकता अतिशय क्षीण झालेली आहे. इथं असलेल्या त्या अघोरी शक्तीने चवताळून जाऊन वहिनींचं काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर? त्यापेक्षा आपण 1-2 दिवस थांबूया. काय प्रकरण आहे ह्याचा छडा लावायचा प्रयत्न करूया, असं मला वाटतं, जयंत म्हणाला. ठीक आहे, पण तोपर्यंत सुरक्षिततेसाठी काही उपाय करणं गरजेचं आहे, नाही का? आकाश म्हणाला. मला वाटतं आपण इतक्या वेळात सगळ्या गोष्टी मानलेल्याच आहेत, त्यावर सध्या तरी डोळे झाकून विश्वास ठेवलेलाच आहे. तर मग आपण रामू काकांनी सांगितलेले पण ऐकले तर? जयंत म्हणाला. रामू काका काय म्हणाले होते ते? आकाश आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ते खालच्या खोलीत बांधलेल्या लसणांच्या माळ्याबद्दल म्हणाले होते, असं तू म्हणाला होतास ना? कदाचित आपण त्या खोलीत सुरक्षित राहू. आजची रात्र तिथे काढायला काय हरकत आहे? जयंत म्हणाला. आकाशने विरोध दर्शवायला तोंड उघडले, पण त्याला माहीत होते की दुसरा काही पर्याय नाही. दोघांच्या गप्पा संपेपर्यंत सूर्यास्त होऊन गेला होता आणि बाहेर अंधारायला लागले होते. चल तर मग लागूयात पटापट कामाला, असं म्हणून जयंत उठला. पाठोपाठ आकाशही उठला आणि ते आतमध्ये आले. मी इथं खोलीच्या बाहेर कॅमेरा लावून ठेवतो, तोपर्यंत तू वहिनी आणि मोहितला घेऊन या खोलीत ये. आणि आवश्यक काही असेल, खाण्याचं काही असेल आणि तर ते पण खोलीतच आणून ठेव. आपण आज रात्री काहीही झालं तरी खोलीच्या बाहेर पडणार नाही आहोत, जयंत म्हणाला. काही क्षण दोघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि मग आकाश वरच्या खोलीत शाल्मली आणि मोहितला आणायला पळाला. तर जयंत ट्रायपॉड सेट करून त्यावर कॅमेरा लावण्यात गुंग होऊन गेला. जसजसा सूर्य खाली गेला आणि अंधाराचे साम्राज्य वाढू लागले, तसतसा वातावरणातला तणाव वाढू लागला. शाल्मलीला आकाश आणि जयंतने विशेष काही सांगितले नव्हते, परंतु दोघांच्या वागणुकीत, हालचालीत पडलेला फरक, अचानक खालच्या खोलीत येऊन राहणे, ह्यावरून काहीतरी विचित्र घडत आहे याची त्यांना जाणीव झाली होती. मोहितसुद्धा शाल्मलीला बिलगूनच बसला होता. खोलीतला दिवा लावण्यात आला आणि खऱ्या अर्थाने रात्रीची सुरुवात झाली. आकाशने खोलीचे दार लावून घेतले. कॅमेरा ट्रायपॉडला माउंट करून खोलीच्या बाहेरच लावला होता. जयंतने जुने विषय काढून वातावरणातला तणाव निवळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या प्रयत्नांना विशेष यश येत नव्हते. घड्याळात 9:30 वाजून गेले आणि अजून विशेष अशी काही हालचाल कुठे जाणवली नव्हती. कदाचित आपण जो विचार केला होता तो पूर्ण चुकीचा असेल. आकाशने विचार केला खरा, परंतु वातावरणात होत चाललेला बदल, विनाकारण वाढत असलेला दबाव त्याला शांत बसू देत नव्हता. 10 वाजून गेले तसे सर्वांनीच थोडंफार खाऊन घेतले आणि आपल्या पांघरुणात शिरून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. अर्थात झोप येणं अशक्यच होतं, पण दिवसभरातल्या घडामोडींमुळे शरीराला आणि मनाला थकवा आला होता. त्यामुळे नकळतच सर्वांचे डोळे मिटले गेले. साधारणपणे रात्री 1 वाजता आकाशलाच्या आवाजाने आकाशला जाग आली. बराच वेळ तो कसला आवाज असावा याचाच कानोसा घेत होता. जणू काही कोणीतरी झाडू मारत असण्याचा आवाज येत होता किंवा कोणीतरी सरपटत चालण्याचा. आकाशने हळूच हलवून जयंतला जागे केले. जयंत लगेच उठून बसला. दोघेही बाहेरील आवाज कान देऊन ऐकू लागले. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. काही क्षणातच तो दाराच्या अगदी जवळ आला आणि मग तेथून पुढे जिन्यापाशी गेला. हळूहळू तो आवाज दूर गेला. बहुधा ते जे कोणी होतं ते जिन्याचा आधार घेऊन वरच्या खोलीकडे चालले होते. काही क्षण शांततेत गेले आणि मग एक संतापलेली चित्कार दोघांनाही ऐकू आली. परत तोच सरपटण्याचा आवाज जिन्यावरून खाली येताना ऐकू आला. हळूहळू तो आवाज पुन्हा एकदा दारासमोर आला आणि तिथेच थांबला. ते दाराच्या बाहेर थांबले होते. दोघांच्याही मध्ये फक्त एक लाकडी दार होते. जर का ते पलीकडचे अघोरी सैतानी पाशवी असेल तर ह्या सर्वांच्या जीवनाची दोरी त्या एका लाकडाच्या दाराने बांधली गेली होती. ते दार उघडले गेले असते तर पुढे काय झाले असते हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. बराच वेळ शांततेत गेला. प्रत्येक क्षण मनावर दर्पण टाकत होता. आकाश! अचानक आलेल्या शाल्मलीच्या आवाजाने आकाश आणि जयंत दचकले. आकाश उठून शाल्मलीच्या जवळ गेला. काय ग, काय झालं? आकाशने विचारले. आकाश, कसं तरी होतं आहे. खूप घुसमटल्यासारखं होतंय आकाश. गळ्यावरून जोरजोरात हात फिरवत शाल्मली म्हणाली. आकाशने वळून जयंताकडे पाहिले. जयंत सुद्धा उठून शाल्मलीकडे आला. वहिनी, काय होतंय? जयंत म्हणाला.
चावते काहीतरी सर्व शरीराला. खूप साऱ्या गुंगावणाऱ्या माशा शरीरावर बसल्या आहेत असं वाटतं आहे. असंख्य मुंग्या शरीराचा चावा घेत आहेत असं वाटतं आहे. आकाश, काहीतरी कर प्लीज, शाल्मली अस्वस्थ होत म्हणाली. हो हो, मी करतो काहीतरी, आगतिक होत आकाश म्हणाला. शाल्मली अस्वस्थ होऊन अंथरुणात तळमळत होती. सतत एकदा गळ्यावरून एकदा मानेवरून हात फिरवत होती, तर कधी हात झटकत होती. जयंत, काय होतंय शाल्मलीला? आकाशने जयंतला विचारले. वहिनी, स्वप्न पडले आहे का काही? उठून बसता का जरा? पाणी प्या, म्हणजे बरं वाटेल, जयंत म्हणत होता. शाल्मलीने डोळे उघडले आणि ती बेडवरून खाली उतरून पाणी प्यायला जाऊ लागली. पण त्याच वेळेस एखाद्या पाशवी शक्तीने तिला भिंतीकडे लोटले. शाल्मली क्षणार्धात भिंतीकडे फेकली गेली. एखाद्या जोरदार थोबाडीत द्यावी आणि त्या आघाताने जसे तोंड एका बाजूला फेकले जावे तशी शाल्मलीची मान एका बाजूला कलली. तिची बुबळं डोळ्याच्या वरपर्यंत गेली, त्यामुळे तिचे डोळे पांढरे फटक दिसू लागले. चेहऱ्यावर झालेला त्या जोरदार आघाताने तिची रिबिनने बांधलेली केस विस्कटले गेले आणि चेहऱ्यावर पसरले. शाल्मलीचे पाय एखाद्या लाकडासारखे कडक झाले आणि मग ती हात पाय मागच्या बाजूला भिंतीकडे वळवून भिंतीचा आधार घेत वर सरकत छताला जाऊन चिटकली. आकाश आणि जयंत विस्फारलेल्या नजरेने तो प्रकार बघत होते. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. थोड्या वेळाने शाल्मलीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. खरं तर तो शाल्मलीचा आवाज नव्हताच. गोड गळ्याच्या शाल्मलीचा असा घोगरा, फाटका, चिरका आवाज असणं शक्यच नव्हतं. साडे सोडणार नाही, एकाला पण सोडणार नाही, जिता नाही जाणार तुम्ही इथून भार. किती दिस लपशील इथं खुलीत, येशील नव बाहेर, असं म्हणून तो आवाज खदा 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 हसला. त्या हसण्याने आकाश आणि जयंताच्या अंगावर काटा उभा राहिला. हळूहळू शाल्मली पुन्हा जमिनीवर आली आणि तिथेच कोसळली. आकाशाने जयंताने थोडा वेळ वाट बघितली आणि मग त्यांनी शाल्मलीला उचलले आणि बेडवर आणून झोपवले.